एक आई रडून रडून आपल्या बहिणीला सांगत होती, का रे देवा असा जीवनाचा खेळ मांडला. मुलाने अपंग बहिणीला आणि आपल्या म्हाताऱ्या आईलाच रस्त्यावर काढून दिलं, तेही वडील गेल्यानंतर 3च महिन्यात. नक्की काय घटना घडली हे आपण पुढे कथेमध्ये जाणून घेऊया. एके दिवशी माझा भाऊ निखिल माझ्या आईला म्हणाला की आई, मी आता घराचा खर्च करू शकत नाही. तुला माहीत आहे ना आता महागाई किती वाढली आहे आणि माझी बायको देखील गरोदर आहे व तुला याची पुरेपूर माहिती देखील आहे की आजकाल नॉर्मल डिलिव्हरी होतच नाही, म्हणून सिझेरिंगच करावंच लागतं. त्यामुळेच मला माझ्या बायकोच्या डिलिव्हरीसाठी पैसे गोळा करायचे आहेत आणि त्यानंतर एकदा की बाळाला जन्म आला की पुन्हा रोजचे 100 खर्च निघतात. आजपर्यंत मला तुझं जितकं करता आलं तेवढं मी केलं, परंतु आता यापुढे मला तो खर्च करणं शक्य होणार नाही. भावाच्या तोंडून हे शब्द असे ऐकून माझ्या आईला खूप मोठा धक्का बसला. माझी आई माझ्या भावाला बोलू लागली, अरे निखिल, तुला माहीत आहे ना आम्हा आई आणि मुलीचं तुझ्याशिवाय या जगात दुसरं कोणीच नाही. जर तूच अशी आमच्याकडे पाठ फिरवलीस तर आम्ही काय करायचं, कोणाकडे बघायचं. भावाने त्याचे खांदे उंच केले आणि म्हणाला, मला माहीत नाही तुम्ही काय कराल ते, पण माझा देखील नाविलाज आहे. नाहीतर तुला माहीतच आहे ना की मला तुझी किती काळजी आहे ते. त्यावर आई बोलू लागली, निखिल, तू या तुझ्या आईकडे पाहू नकोस, परंतु तुझ्या बहिणीकडे तरी बघ. तिचं अजून लग्नही झालं नाही. तू आमच्यासोबत असं वागू नकोस. आईचा आवाज ऐकून माझी वहिनी देखील तिच्या खोलीतून बाहेर आली आणि ती बोलू लागली, निखिल, मी तुला आधीच सांगितलं होतं की आपण हे घर सोडून निघून जाऊया, कारण की या घरात राहून तुझी आई आपल्याला सुखाने जीवन जगून देणार नाही. ही खूप हट्टी आहे. तू त्यांना सरळ सरळ तुझी अडचण काय आहे ते स्पष्ट शब्दात सांगितलं आहेस, तरी देखील त्यांना तुझी काहीच पर्वा नाही. तुला समजून घ्यायचं सोडून, तुझा भार कमी करायचं सोडून, त्या उलट तुला आमचीच काळजी घे यासाठी तुझ्याकडे विनवण्या करतात. त्यावर माझा भाऊ बोलू लागला, हो, तू तर बरोबर बोलतेस. एक काम कर, तू तुझं सामान पॅक कर. आज आपण संध्याकाळी हे घर सोडून कुठेतरी निघून जाऊ. दादाचं हे बोलणं ऐकून आई पटकन उभी राहिली आणि बोलू लागली, नको नको निखिल, तू असं करू नकोस. ठीक आहे, तुला जर घर खर्चाला पैसे द्यायचे नसतील तर देऊ नकोस, पण तू हे घर सोडून जाऊ नकोस. माझ्यासाठी इतकाच पुरेसा आहे की माझ्या घरात एक पुरुष आहे, ज्यामुळे माझी मुलगी सुरक्षित राहील. तू घरात असल्यावर इतर कोणीही माझ्या मुलीवर वाईट नजर टाकणार नाही. त्यामुळे दादा बोलू लागला, आई बघ, विचार कर, तुझ्याकडे अजूनही वेळ आहे. तुला आम्हाला या घरात ठेवायचं आहे की नाही याचा विचार कर आणि सांग मला. असं बोलून दादा घराच्या बाहेर निघून गेला. वहिनी देखील तिच्या खोलीत निघून गेली. मी माझ्या आईच्या जवळच जाऊन बसले. मला बघून आईच्या अश्रूंचा बांध फुटला. मी जरा मोठ्या आवाजातच आईला म्हणाले, आई, ह्या दोन्ही नवरा बायकोला घरातून बाहेर हाकलवून लाव. हे घर तुझ्या नावावर आहे. हे नवरा बायको घरातून बाहेर गेल्यावर आपण एखादं भाडे करू ठेवू आणि त्या भाड्यातून आपण आपलं घर चालवू. याची आपल्याला काही गरज आहे का? माझं हे बोलणं ऐकून आईने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि बोलू लागली, कल्पना, तुला माझी शपथ आहे, यापुढे एकही शब्द बोलू नकोस. शांत राहा आणि यापुढे असं कधीही बोलू नकोस. खरं तर यावेळी मला खूप राग आला होता, परंतु आईमुळे मी शांत बसले होते. मला या गोष्टीची पुरेपूर माहिती होती की माझी वहिनी आईवर आणि माझ्यावर खूप चिडायची. ती आम्हाला बिलकुल पसंत करायची नाही, परंतु आम्हाला या घरातून बाहेर काढण्याची तिची हिंमत होत नव्हती. जेव्हा माझे वडील जिवंत होते तेव्हा देखील वहिनीने या घरात खूप वेळा भांडणं केली होती आणि दादा प्रत्येक वेळी त्याच्या बायकोचीच बाजू घ्यायचा. तेव्हा माझे वडील आम्हाला म्हणायचे की माझ्यानंतर तुम्हा दोघांचं काय होईल. मला नाही वाटत की हे नवरा बायको तुम्हा दोघींना जास्त दिवस सहन करू शकतील. माझ्या वडिलांची दूरदृष्टी खरंच खूप चांगली होती. कदाचित त्यांना आधीच त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली होती आणि हे देखील समजलं होतं की ते गेल्यानंतर आम्हा दोघींचे कशा प्रकारे हाल होतील. माझ्या वडिलांच्या मृत्यूला 1च वर्ष झालं होतं
की माझ्या भावाने आमच्याकडे पाठ फिरवली होती. दादाने आता आईच्या औषध उपचारासाठी पैसे देण्याचे बंद केले होते. माझ्या आईला मागच्या कित्येक वर्षांपासून बीपीचा त्रास होता आणि तिला रोज बीपीची गोळी घ्यावी लागायची. परंतु जेव्हा माझ्या दादाने पैसे देण्यास नकार दिला तेव्हापासून माझ्या आईने गोळी खायची देखील सोडून दिली आणि त्यामुळेच माझ्या आईची तब्येत वारंवार खराब असायची. दिवसेंदिवस तिची तब्येत खूपच खराब होत चालली होती. तिची ती अवस्था पाहून मला खूप वाईट वाटायचं. परंतु मी माझ्या आईसाठी काहीतरी करेल इतकी मोठीही नव्हते. दादाने तर आमच्याकडे पाठ फिरवली होती. सोबतच आमच्या खाण्यापिण्याच्या बाबतीतही देखील तो आता दुर्लक्ष करत होता. स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर त्याला आता त्याचं स्वयंपाकघर वेगळं करायचं होतं. माझ्या आजारी आईसाठी आणि माझ्यासाठी माझा भाऊ सोडून दुसरा कोणताच आधार नव्हता आणि याचमुळे आई खूप जास्त चिंतेत असायची. ती सारखं रडत असायची. मी आईला सारखं समजवायचे, तिला आधार द्यायची. परंतु जेव्हा मी तिला समजावून सांगायचे तेव्हा ती मला हेच विचारायची की आपलं काय होणार कल्पना, आपल्याला जेवणाचं कसं होणार. आईचे ते प्रश्न ऐकून मी देखील गप्प बसायचे, कारण की आईच्या त्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे देखील नसायची. संध्याकाळपर्यंत आम्ही दोघी मायलेकी आमच्याच टेन्शनमध्ये व्यस्त होतो. तेवढ्यातच वहिनी तिच्या खोलीतून बाहेर आली आणि जोरात ओरडली. वहिनी बोलू लागली, आज स्वयंपाकघरात कोणी पाऊल ठेवणार आहे की नाही? तुम्ही दोघी मायलेकी रडत बसले आहात, डोक्यावर हात ठेवून बसलात. या घरात कोणी मेलं आहे का? तुम्हाला माहीत आहे ना की मी गरोदर आहे आणि माझा 6वा महिना चालू झाला आहे आणि या दिवसांमध्ये गरोदर बाईला भूक खूप लागते आणि तुम्ही दोघी मायलेकी काम सोडून इथे बसलात. जा स्वयंपाक करा आणि काहीतरी खायला बनवा. माझा जीव खूप घाबराघुबरा झालाय. वहिनीचा आवाज ऐकून माझी आई लगेच उठली आणि किचनमध्ये जाऊ लागली. तेव्हा मी माझ्या आईचा हात पकडला आणि वहिनीला बोलू लागले, वहिनी, जर आम्हाला काही खायचं नसेल तर आम्ही काय शिजवणार? आमच्याकडे काहीच पैसे नाहीत. त्यातून आम्ही भाजी आणू किंवा पोळी बनवायला पीठ आणू शकतो. एक भाऊ होता आमचा, त्याला देखील तो आमच्याकडून हिसकावून घेतलं आणि आता आम्ही स्वयंपाकघरात जाऊन काय करू? तू तुझ्यासाठी आणि तुझ्या नवऱ्यासाठी जेवण बनव आणि तुम्ही जेवून घ्या, परंतु आम्हाला त्रास देऊ नका. माझं ते बोलणे ऐकून वहिनी बोलली, कल्पना, तू तर खूपच आगाऊ आणि उद्धट मला उलट उत्तर देतेस. तू तुझ्या सासरी जाऊन काय करशील देव जाणे. मला तर वाटतंय की तू लग्न झाल्यावर लगेचच घटस्फोट घेऊन पुन्हा आमच्याच डोक्यावर येऊन नाचशील. त्यावर मी म्हणाले, मला माहीत नाही मी उद्धट आहे की नाही, पण तुझं काय, तुला थोडी देखील लाज वाटली नाही का? तू एका आईच्या काळजाच्या तुकड्याला तिच्यापासून हिरावून घेतला आहेस. तू तिचा मुलगा तिच्यापासून हिरावून घेतलास आणि तू आता त्या वेळेला घाबर जेव्हा देव तुझ्या गर्भात वाढणाऱ्या मुलाला तुझ्यापासून हिसकावून घेईल. माझ्या त्या चालणाऱ्या तोंडाला भावाने एक जोरदार कानाखाली मारून शांत केलं. दादाने माझ्या एक जोरात कानाखाली लावली. मला माहित नव्हतं की दादा घरामध्ये आला आहे. जेव्हा त्याने माझं बोलणं ऐकलं तेव्हा त्याच स्वतःवरचा ताबा राहिला नाही. त्याला खूप राग आला आणि त्याने येऊन माझ्या एक जोरदार कानाखाली लागवली. मी थरथर कापू लागले, कारण आजपर्यंत माझ्यावर कधीच कोणी हात उचलला नव्हता. मी धावतच माझ्या खोलीत निघून गेले. माझी आई माझ्या मागोमाग आली. माझी आई देखील खूप रागातच दिसत होती. ती बोलू लागली, कल्पना, तुला लाज वाटली पाहिजे. तू असे शब्द तोंडातून का काढलेस? तू माझ्या नातवाला शाप का दिलास? तुझा जो काही राग होता तो तुझ्या वहिनीसोबत होता. त्या छोट्याशा पोटात वाढणाऱ्या बाळासोबत तुझं काहीच वाईट नव्हतं ना? जो अजून जन्माला देखील आला नाही त्याला तू असे शाप का देतेस? मी खूप घाबरले होते. मी धावत जाऊन आईला मिठी मारली. जोरजोरात रडू लागले. मी बोलू लागले, आई, मला माहित नाही माझ्या तोंडातून असे शब्द कसे निघाले. मला खरंच असं नव्हतं बोलायचं. मला त्या लहान मुलाला काही वाईट साईट बोलायचं नव्हतं. मला फक्त वहिनीला देवाला तरी घाबर एवढेच सांगायचं होतं. मला असं वाटत होतं की निदान देवाच्या भीतीने तरी तिने तोंड घाबरावे आणि आपल्या सोबत थोडा चांगला व्यवहार करावा. तुला तर माहीतच आहे ना की वहिनीनेच दादाला आपल्या विरुद्ध भडकवलं आहे. मला फक्त एवढंच वाटत होतं की ज्या प्रकारे तिने दादाला आपल्यापासून वेगळं केलंय
याची तिला जाणीव व्हावी, पण मला माहीत नव्हतं की असा पराचा कावळा होईल. आईला तर आधीपासूनच खूप वाईट वाटत होतं आणि आज तर ती देखील मला मिठी मारून रडू लागली. इतक्यातच माझा भाऊ माझ्या खोलीत आला आणि बोलू लागला, आई, हे रडगाणं झालं असेल तर जा स्वयंपाकघरात जा आणि जेवण बनव. माझ्या बायकोला भूक लागली आहे. माझ्या आईने लगेचच तिच्या पदराला डोळे पुसले आणि बोलू लागली, हा हा निखिल, तू घाबरू नकोस. मी लगेच स्वयंपाकघरात जाते आणि जेवण बनवते. आईने मला दूर केले आणि त्या खोलीतून निघून गेली. मला असं वाटलं की कदाचित दादा वहिनीचा राग निवडला असेल, त्यामुळेच त्यांनी आईला जेवण बनवायला सांगितले असेल. आणि आईला जेवण बनवायला सांगितलंय याचा अर्थ हाच असेल की जेवण फक्त 2 लोकांसाठी बनवणार नव्हता तर 4 लोकांसाठी बनेल. रडून रडून माझं देखील डोकं दुखायला लागलं होतं आणि जोराची भूक लागली होती. मी खोलीमध्ये अंधार करून झोपले होते कारण मला बाहेर जायला खूप भीती वाटत होती. मला भीती वाटत होती की जर मी बाहेर गेले आणि दादाने परत मारलं तर. त्यामुळेच मी खोलीतच माझ्या आईची वाट पाहत होते. मी वाट पाहत होते की आई कधी एकदा माझ्या खोलीत येईल आणि मला जेवायला देईल. अशीच वाट पाहता पाहता रात्रीचे 9 वाजले. जेव्हा आई खोलीत आली तेव्हा मी लगेच उठून बसले, परंतु समोरचं दृश्य पाहून मी तर हैराणच झाले, कारण की आईचे हात रिकामे होते. मी आईला विचारले, आई, माझं जेवण कुठे आहे? तेव्हा आईच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. ती बोलू लागली, बेटा, पूर्ण दिवस मी किचनमध्ये काम केलं तरी सुद्धा मलाच जेवण भेटलं नाही. जर मलाच जेवण भेटले नाही तर तुला तरी कसं भेटणार? इतकं काम जर मी दुसऱ्या कोणाच्या किचनमध्ये केलं असतं तर त्यांनी निदान मला 2 वेळचं जेवण तरी दिलं असतं. परंतु ही तर आपली स्वतःची लेक आहे आणि तुला माहीतच आहे ना की आपल्याच लोकांचं मन हे मेलेलं असतं. मी उठून आईजवळ आले आणि आईला विचारलं, आई, तुला भूक लागली आहे का? आईने फक्त होकारार्थी मान हलवली आणि ते पाहून माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले. मी म्हणाले, आई, तू काळजी करू नकोस, मी काहीतरी व्यवस्था करते. इतके बोलून मी खोलीतून बाहेर जाऊ लागले तेव्हा आईने माझा हात पकडला आणि मला बाहेर जाण्यापासून अडकवलं. मी विचारलं, काय झालं आई? तेव्हा तिने तिचे दोन्ही हात माझ्यासमोर जोडले आणि बोलू लागली, कृपया करून माझ्यासाठी काही वाद निर्माण करू नकोस, जेणेकरून तुझा भाऊ ह्या घरातून निघून जाईल. माझी बिलकुल इच्छा नाही की तुझ्या भावाने हे घर सोडून निघून जावं. जेव्हा एखादा पुरुष घरामध्ये असतो तेव्हा त्या घरातल्या बायका सुरक्षित असतात. जर घरामध्ये पुरुष नसेल तेव्हा इतर पुरुषांचा एक मार्ग सापडतो आणि मग शेजारची लोक खूप वाईट साईड बिन बुडाचे आरोप देखील करतात. त्यामुळेच मी तुझ्या पुढे हात जोडते की बाहेर जाऊन असं काही करू नकोस ज्याने तुझा भाऊ पुन्हा चिडेल आणि पुन्हा भांडण होईल. मी म्हणाले, आई, तू काळजी करू नकोस, मी असं काहीही करणार नाही. मी तुला परत दुखावणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव. इतकं बोलून मी खोलीतून बाहेर आले. नशिबाने समोरचा हॉल रिकामा होता. मी माझ्या अंगावर ओढणी घेतली आणि घराच्या बाहेर गेले. मी शेजारच्या काकूंचा दरवाजा ठोठावला. ती काकू माझ्या आईची खूप चांगली मैत्रीण होती. मला आशा होती की ती माझी मदत नक्कीच करेल. जेव्हा त्या काकूने दरवाजा उघडला तेव्हा मला पाहून त्या हैराण झाल्या आणि विचारू लागल्या, काय झालं बेटा? सगळं काही ठीक तर आहे ना? या वेळेला तू आमच्या घरी कशी काय? तेव्हा मी सांगितलं, काकू, आईला खूप भूक लागली आहे आणि घरामध्ये खायला काहीही नाही. तुमच्याकडे काही जेवण शिल्लक असेल तर मला द्या ना. माझं ते बोलणं ऐकून काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. काकू बोलू लागल्या, तुमच्या घरात खायला काहीच कसं नाही? याआधी तर असं कधीच झालं नाही. यावर मी सांगितलं, दादाने माझी आणि माझ्या आईची जबाबदारी नाकारली आहे. त्याने आम्हाला सांभाळण्यास नकार दिला आहे. माझी आई दिवसभर किचनमध्ये काम करत होती तरी सुद्धा त्यांनी आम्हाला काहीच खायला दिलं नाही. काकूंनी लगेच गरमागरम जेवण बनवलं आणि माझ्याकडे दिलं. काकूंचे आभार मानून मी घरी परतले आणि आईला जेवायला दिलं. जेवण पाहून आई देखील खूप खुश झाली आणि मग बोलू लागली, कल्पना, तुला उगाचच आज लोकांपुढे हात पसरावे लागले. मला खूप वाईट वाटलं की मी तुला कोणाकडून तरी असं जेवण मागवावं लागलं. मी तर कधीही तुम्हाला कोणाकडूनही मागवायला शिकवलं नाही. त्यावर मी आईला म्हणाले, आई, जर आपल्या लोकांनीच आपल्याला पाठ फिरवली तर मग दुसऱ्यांकडून मदत घ्यायला काहीच हरकत नाही.
कल्पना, मला तुझ्या बोलण्याची खूप भीती वाटते. तू नक्कीच माझ्यासाठी काहीतरी तमाशा उभा करशील. हे बघ, मी तुझ्या पुढे हात जोडते. तुझ्या भावाने माझ्यावर तर अन्याय केलाच आहे. आता तू देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवू नकोस. तुझ्या अशा बोलण्याने मला खूप त्रास होतो. तुझं असं बोलणं ऐकून ऐकून माझा बीपी हाय झालेला तुला आवडेल का? माझी आई मला बोलत होती त्यावर मी काहीच बोलले नाही. मी तशी शांत बसले होते. दुसऱ्या दिवशी त्याच काकू आमच्या घरी आल्या आणि माझ्या आईच्या हातावर 5,000 रुपये ठेवले. परंतु आईने ते पैसे घेण्यास नकार दिला. तेव्हा त्या काकूंनी आईला त्यांची शपथ घातली आणि बोलू लागली, जर तुला मला कधी तुझी बहीण मानलं असेल तर माझ्याकडून मदत घेशील, नाहीतर मी हेच समजेल की आपलं नातं हे फक्त वरवर होतं. आईला ते पैसे घ्यायचे नव्हते, परंतु काकूंनी शपथ दिल्यामुळे आईने ते पैसे घेतले. परंतु आईने त्या काकूंना शब्द देखील दिला, ती लवकरात लवकर त्यांचे पैसेही परत करेल. काकूंनी फक्त होकारार्थी मान हलवली आणि बोलू लागली की सध्या तरी मला पैशांची काही गरज नाहीये. माझ्याकडून तुझ्यासाठी हा गिफ्ट आहे असं समज, त्यामुळे त्याचा स्वीकार कर. काकूंचं ते बोलणं ऐकून आई शांत झाली. काकू घरातून निघून गेल्यानंतर माझी आई बाजारात गेली आणि बाजारातून पीठ, थोडंफार भाजी घेऊन आली आणि मग आमच्यासाठी जेवण बनवलं. तर दुसरीकडे वहिनी तिच्या खोलीतून बसून फक्त वाट पाहत होती की कधी एकदा जेवण शिजतंय आणि जेवणाचं ताट तिच्या समोर येतंय. परंतु आज मी आईला बजावून सांगितलं होतं, काही झालं, जग इकडचं तिकडं झालं तरी देखील तू आज वहिनीसाठी जेवण शिजवायचं नाही. आई बोलू लागली, कल्पना, माझा नाविलाज आहे. तू का असं बोलतेस? मी देखील माझ्या आईला शपथ घातली. मी म्हणू लागले, आई, जर तुझा नाविलाज आहे तर माझा देखील नाविलाज आहे. मी तुला असंच कोणाचंही गुलाम झालेलं पाहू नाही शकत. माझे वडील हे खूप स्वाभिमानी होते आणि तू त्यांची बायको आहेस. तू असं कोणाचाही गुलाम होऊ नकोस की लोक तुझ्या डोक्यावर पाय ठेवून निघून जातील. आई शांत झाली. हे देखील तितकंच खरं होतं की त्या क्षणी आईला माझा राग आला होता, परंतु मी तिला माझी शपथ दिली होती, त्यामुळे ती शांतपणे त्या खोलीमध्ये बसून होती. मी उठून खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला. आम्ही दोघी मायलेकींनी पोटभर जेवण केलं आणि आरामात झोपून गेलो. आता फक्त अर्धा तास झाला होता की इतक्यातच स्वयंपाकघरातून भांड्यांचा जोरजोरात आवाज येऊ लागला. त्यानंतर वहिनी आमच्या खोलीच्या दरवाजापाशी आली आणि दरवाजा जोरजोरात वाजवू लागली. ती बोलू लागली, लवकरात लवकर दरवाजा उघडा. तुम्हा दोघी मायलेकी सकाळपासून किचनमध्ये काय करत होता? आता मी जेवण बघायला गेले तर किचनमध्ये काही जेवण नाही. मला तुमच्या खोलीची झडती घ्यायची आहे. तेव्हा आई सांगू लागली, माझ्या मैत्रिणीने मला पैसे दिले आहेत आणि त्यातूनच मी आमच्यासाठी भाजी आणि पीठ वगैरे घेऊन आली आहे आणि तेच आम्ही बनवून खाल्लं आहे. तू देखील तुझ्या नवऱ्याने कमावून आणलेल्या पैशातून जेवण बनव आणि खाऊन घे. त्यावर वहिनी बोलू लागली, तुम्हाला माहित आहे ना माझी अशी अवस्था आहे आणि या अवस्थेत मी काम करू शकत नाही. मग तुम्ही असा हट्ट का करताय? त्यावर मी देखील बोलू लागले, जर तुमची ही अवस्था आहे आणि तुम्हाला काम करता येत नाही, मग तुम्हाला असं वाटत नाही का की या अवस्थेत तुम्ही देवाला घाबरले पाहिजे? आईने मला शांत बसण्याचा इशारा केला. तेव्हा मी शांत झाले. वहिनीने लगेच दादाला फोन केला आणि घरी बोलावून घेतलं आणि आता दादा देखील आमच्या खोलीचा दरवाजा वाजवू लागला आणि बोलू लागला, आई, पटकन खोलीतून बाहेर ये. आई माझ्याकडे पाहत होती. मी फक्त आईला इशाऱ्याने सांगितलं, दरवाजा उघडू नकोस. परंतु दादाने इतक्या प्रकारे गोंधळ घातला की आईला नाविलाजास्तव दरवाजा उघडावा लागला. आईने जसा दरवाजा उघडला, माझ्या दादाने रागात खोलीत आला आणि माझ्यावर जोरजोरात कानाखाली लावली आणि बोलू लागला, मला माहीतच आहे माझ्या आईचा असा स्वभाव नाही की ती तिच्या सुनेसोबत असा व्यवहार करेन. तूच माझ्या आईला भडकावला आहेस. मी तुला समजावून सांगतोय की या घरामध्ये कोणताही तमाशा करू नकोस, नाहीतर कोणत्या पण एखाद्या रस्त्यावरच्या माणसासोबत तुझं लग्न लावून देईल आणि तुला घरातून हाकलवून देईन. दादाने आज देखील माझ्या कानाखाली मारल्यावर मी माझी शुद्ध हरपली होती. मग मी देखील रागाने बोलू लागली, तुला लाज वाटली पाहिजे. तू तुझ्या बायकोच्या पदराखाली गेला आहेस, बायकोचा बैल झाला आहेस. तुला तर तुझ्या जबाबदाऱ्यांची जाणीवच राहिली नाही. कोणी इतका देखील नीच कसा असू शकतो की त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर स्वतःच्या आईच्या तोंडचा घास देखील काढून घेईल.
त्यापेक्षा हेच चांगलं आहे की तू हे घर सोडून निघून जा. परंतु तुझ्यात एवढी हिंमत कुठे आहे? तू तर उपरा आहेस. आईच्याच घरात बायकोच्या सांगण्यावरून आमच्याशी असं वागतोय. बायकोच्या कानाखालचं मांजर झालास तू तर. माझं ते बोलणं ऐकून दादाने पुन्हा एकदा माझ्या कानाखाली लावली. दुसरीकडे आई शांत उभं राहून हा सर्व तमाशा पाहत होती. मी रागानेच म्हणाले, आई तू माझ्या बाजूने का बोलत नाही? मला असं वाटतंय तू देखील तुझ्या मुलाला सामील आहेस. मला या घरात नाही राहायचं. एवढं बोलून मी एका बॅगेमध्ये माझं सामान भरलं आणि त्या घरातून बाहेर निघाले. मी रडत रडत घरातून बाहेर निघाले. रस्त्याने देखील मी रडत रडत निघाले होते. इतक्यात माझ्या मागे कोणीतरी येत असल्याचं मला जाणवलं. मी मागे वळून पाहिलं तर आई माझ्या मागे मागे आली होती. ती देखील रडत होती आणि बोलू लागली, बघितलंस ना, ज्याची मला भीती होती तेच झालं. आपण दोघी बेघर झालो. आता आपण कुठे जायचं? त्यावर मी म्हणाले, तुला माझ्या मागे यायची काही गरज नाही. जे घर तू सोडून आली आहेस ते तुझ्या नवऱ्याचे आहे. तुझा नवरा मरण्याच्या अगोदर ते घर तुझ्या नावावर करून गेला आहे. त्यांना घरातून बाहेर काढ आणि तू जाऊन तुझ्या घरात बस. मला जिथे जायचं असेल तिथे मी जाईल. तेव्हा आई बोलू लागली, मी माझ्या तरुण मुलीला एकटीला घराबाहेर नाही ठेवणार. मला सांग, तुझ्या मनात नक्की काय आहे? तू कुठे जाणार आहेस? मी काहीच उत्तर न दिल्यामुळे आई रडू लागली आणि बोलू लागली, हे देवा, हे असं आयुष्य असण्यापेक्षा नसलेलं बरं. तू मला तुझ्याकडे बोलवून घे. मला आता नाही जगायचं. आईचं ते बोलणं ऐकून माझं मन दुखावलं आणि मग लगेचच मी माझ्या आईचा हात पकडला आणि बोलू लागली, आई देवासाठी असं काही बोलू नकोस. मग काय बोलू? तू मला सांग, तू नक्की कुठे जाणार आहेस? आईने विचारलं. त्यावर मी सांगितलं, मी मावशीच्या घरी जाणार आहे. त्यावर आई बोलू लागली, अरे हो, मी माझ्या दुःखामध्ये इतकी बुडाले होते की मला माझ्या बहिणीचा विचारच आला नाही. ठीक आहे, तिने परवानगी दिली तर तू दवाखान्यात जा. मावशीने डॉक्टरांना विचारलं तेव्हा डॉक्टरांनी देखील परवानगी दिली, कारण मावशीची तब्येत खरंच खूप खराब होती. ती दवाखान्यात जाण्याच्या परिस्थितीत नव्हती आणि दुसरीकडे दवाखान्यात देखील कोणाचा तरी गरज होतीच. आणि मग असंच मी दवाखान्यात जाऊ लागले. परंतु तेव्हा मला मावशीने एक गोष्ट सांगितली होती. मावशी बोलू लागली, कल्पना, माझी एक गोष्ट लक्षात ठेव. जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, पण तू कुठल्याच डॉक्टरांकडून पैसे घेऊ नकोस आणि कोणाशीच बोलू नकोस. मी मावशीची ती गोष्ट डोक्यात फिट केली आणि दवाखान्यात जाऊ लागले. मी फक्त माझ्या कामाशी काम ठेवायचं. एक सिनियर नर्स असायची जी मला माझं काम समजावून सांगायची. माझ्यावर जास्त कामाचा लोड नव्हता, कारण त्या कामाचा मला जास्त अनुभव नव्हता. मला फक्त दवाखान्यातील पेशंटची काळजी घ्यायची होती आणि जसं की एखाद्या पेशंटची हालत खूप खराब व्हायची तेव्हा मी एखाद्या सिनियर नर्सला किंवा डॉक्टरांना बोलवायची. असेच एक दिवस भरभरात जात होते. मी कोणाशीच बोलले नव्हते. एके दिवशी एक तरुणच आणि सुंदर मुलगा दिसणारी नर्स माझ्या जवळ येऊन बसली आणि बोलू लागली, तू खूप उदास असते. असं वाटतंय की तुला कसलं तरी काळजी आहे. मी तिला सगळं काही सांगितलं. माहित नाही माझं मन आज का दुखावलं होतं की मी स्वतःवर ताबा ठेवू शकले नाही आणि तिला माझ्याबद्दलची सगळी हकीकत सांगितली. माझं बोलणं ऐकून ती देखील उदास झाली आणि बोलू लागली की जी मुलगी स्वतःच्या पायांवर उभी असते ती खूप स्ट्रॉंग असते. नाहीतर मग एक काम कर, जोपर्यंत तुझी मावशी या दवाखान्यात येत नाही तोपर्यंत तू स्वतःसाठी काहीतरी पैसे कमव. मी म्हणाले, हे कसं शक्य आहे? त्यावर ती बोलू लागली, तू लेबर रूमची सफाई करत जा. मी तुला त्याचे जास्तीचे पैसे देत जाईल. तिथल्या मावशी सुट्टीवर आहेत. मी तिची ऑफर स्वीकारली, परंतु ही गोष्ट माझ्या मावशीपासून लपवून ठेवली. आता मी रोज लेबर रूमची सफाई करू लागले आणि त्या नर्सच्या सांगण्याप्रमाणे तिथे ठेवलेल्या कर्मचाऱ्यांच्या पिशव्या बाहेर टाकून यायचे आणि त्याबद्दल ती मला हजारो रुपये द्यायची. आणि मग एकाच आठवड्यात मी 11,000 रुपये कमवले. मी देखील खूप खुश झाले होते की इतक्या छोट्या कामाचे मला इतके सारे पैसे मिळाले. परंतु माझ्या मनात सारखा विचार यायचा की या कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये असं काय होतं की ज्यामुळे ती नर्स मला इतरांपासून लपवून ते काम करायला सांगायची. रोजच्या रोज माझ्या मनात उत्सुकता वाढत होती आणि एके दिवशी मी पाहिलं की एक मोठी गाडी मी टाकलेल्या त्या कचऱ्याच्या पिशव्यांना उचलत होती. ती एक खूप मोठी महागडी गाडी होती. ती एक कचरा गोळा करणारी गाडी बिलकुल वाटत नव्हती. मग मला वाटू लागलं की मला जितकं साधं सोपं वाटतंय तितकं हे प्रकरण साधं नाही.
नक्कीच यामध्ये काहीतरी रहस्य आहे. आणि मग मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि मग ते रहस्य जाणून घेण्यासाठी एके दिवशी मी ती कचऱ्याची पिशवी उघडली. ती पिशवी उघडल्यावर माझं फक्त जीव जायचा बाकी होता, कारण त्यामध्ये तर दवाखान्यामधले महागातले डोस, औषधं असं काहीसं होतं. तो एक सरकारी हॉस्पिटल होतं जिथे गरीब पेशंटचा फुकटमध्ये इलाज केला जायचा. परंतु मागच्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये एकच चर्चा सुरू होती की दवाखान्यामध्ये डोस, औषध यांची कमतरता भासू लागली आहे. सिनियर डॉक्टरांचं हेच म्हणणं होतं की कदाचित पेशंट खूप जास्त वाढले आहेत, त्यामुळे सर्व औषधं संपत आहेत. आता मी पाहिलं होतं की दवाखान्यातले औषधं संपत असल्यामुळे त्या गरीब लोकांना डॉक्टर एका चिठ्ठीवर औषध लिहून द्यायचे आणि मग त्या गरीब लोकांना बाहेरून स्वतःच्या खर्चाने ते विकत घ्यावी लागायचे. आता मला सगळं खेळ समजला होता. ती नर्स माझ्याकडून बेकायदेशीर काम करून घेत होती आणि ते मागातले औषध, इंजेक्शन माझ्याकडून बाहेर फेकून देत होती आणि मग त्यानंतर एक गाडी येऊन त्या पिशव्या उचलून घेण्याची. नक्कीच औषधं दुसऱ्या ठिकाणी विकून ती नर्स लाखो रुपये कमवत होती आणि केवळ तिच्याचमुळे खूप साऱ्या गरीब लोकांना आर्थिक संकटांना सामना करावा लागत होता. मी आता मनाशी पक्क केलं होतं की आता बेकायदेशीर कामांमध्ये त्यांची नर्स मदत करणार नाही. मग जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल. तिचं हे रहस्य मी सगळ्यांसमोर उघड करणारच. मी हिम्मत केली आणि मग सिनियर डॉक्टर जवळ गेली आणि मी त्यांना सर्व हकीकत सांगितली. माझं ते बोलणं ऐकून डॉक्टर हैराण झाले. पहिल्यांदा त्या डॉक्टरांनी माझ्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला, परंतु त्यानंतर जेव्हा मी त्यांना पुरावा दिला तेव्हा त्यांनी माझे आभार मानले आणि म्हणाले, मला सांगितलं की सध्या तरी तू ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. मी तिला पोलिसांच्या ताब्यात देईन. सिनियर डॉक्टरांनी आधीच पोलिसांना बोलावून घेतलं होतं. जेव्हा नर्सने मला त्या कचऱ्याच्या पिशव्या टाकायला सांगितल्या तेव्हा त्या डॉक्टरांनी त्या पोलिसांना इशारा केला. त्यांनी येऊन त्या पिशव्यांची झडती घेतली. तेव्हा त्यांना त्या पिशव्यांमध्ये इंजेक्शन आणि महागडे औषधे सापडले आणि मग त्यांनी त्या नर्सला अटक केली. मी पोलिसांना मदत केली होती आणि अशा बेकायदेशीर कामाचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे मला बक्षीस म्हणून 5 लाख रुपये मिळाले आणि सोबतच नर्सिंगची फ्री क्लासची ऑफर दिली. मी खूप खुश होते. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. जेव्हा ही गोष्ट मी माझ्या मावशीला आणि आईला सांगितली तेव्हा त्या देखील खूप खुश झाल्या. मग आई मला बोलू लागली की आता आपण परत आपल्या घरी जाऊया. आता आपल्याजवळ एवढे पैसे जमा आहेत की आपण आरामात आपल्या पोट भरू शकतो. आणि आता मावशी देखील ठीक झाली होती, त्यामुळे ती पुन्हा दवाखान्यात जाऊ लागली. आम्ही दोघी मायलेकी आमच्या घरी परत आलो. मला माझ्या शहरात नर्सिंगचं फ्री क्लास मिळालेलं. दादा आणि वहिनीने आमच्या परिस्थितीवर अगदी हैराणच होते. आत्तापासूनच कुजबुजत होते. वहिनीचे दिवस देखील भरत आले होते, परंतु त्या दिवसातही ती आमच्याशी वाद घालायला कमी पडत नव्हती. परंतु मी आता माझं काम करत होते, त्यामुळे मला त्यांची अजिबात पर्वा नव्हती. आईने देखील दादाला स्पष्ट शब्दात सांगितलं, निखिल, जर तुला हे घर सोडून जायचं असेल तर सरळ निघून जा. मला आता तुझी काहीच गरज नाही. आईचं ते बोलणे ऐकून दादा घाबरला, कारण की आजच्या या महागाईच्या जमान्यात घराचं भाडं देणं, घराचा खर्च सांभाळणं, वेगळाच संसार उभा करणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि त्यामुळेच तो आता शांत झाला आणि कारण आईकडून माफी मागू लागला. कारण त्याला आता कळून चुकलं होतं की त्याने याआधी घर सोडण्याचं नाटक यासाठी केलं होतं जेणेकरून आमचा खर्च करावा लागू नये. खरं तर त्याचं घर सोडण्याचा कोणाचाच प्लॅन नव्हता. माझा क्लास पूर्ण झाल्यानंतर, माझी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मला एका चांगल्या दवाखान्यात नोकरी मिळाली. मी देखील माझे पैसे कमवू लागले. मग त्यानंतर दादा आणि वहिनी माझ्यासमोर जरा नरम झाले. मी देखील त्यांना माफ केलं, कारण की माझ्या आयुष्यात आता कशाचीच कमी नव्हती. मी माझं आणि माझ्या आईचं व्यवस्थित सांभाळू शकत होते. माझ्या मते जर आपलं कोणी वाईट करतो आणि जर आपण त्याला माफ करतो तर आपण त्या मनुष्यावर उपकार करत नाही, तर आपण आपल्यावरच उपकार करतो. कारण त्याला माफ करून आपण त्यांच्या विचारांपासून, स्वतःपासून लांब ठेवतो आणि आपला कामात मन रमवतो आणि यशस्वी होतो. जगात दुसऱ्याला माफ करण्यासारखे पुण्य नाही. शेवटी आई ती आईच असते. माझ्या आईने सुद्धा त्यांना माफ केलं.
मी आता घरात एक काम करणारी बाई देखील ठेवली आहे, जी घरातील सगळं काम करते. वहिनी देखील आता मान खाली घालून असते. तिला आता स्वतःची लाज वाटू लागली आहे. मी आणि आई आमचं आयुष्य अगदी आरामात आनंदाने जगत आहे आणि आम्हाला आता कोणाच्याच उपकारांची गरज नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन रोज कथा न चुकता ऐकण्याकरता आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.